त्याचं तू मोल घेणार आहेस? मी जाऊ काय? तू माझ्याशी बोलूच नकोस. अरे ऐक पांडू, कदाचित हे दागिने घेऊन माझी गरज भागली असती. हे दागिने जर सासूबाईंना दिले असते तर त्यांनी मला घरातही घेतलं असतं. पण सर्वात महत्वाचं म्हणजे अप्पांनी उमाईवर लागलेला कलंक दूर झाला असता का? नाही ना पांडू, त्यासाठी आपल्याला माझेच दागिने शोधावे लागणार आहेत. आणि मला खात्री, माझा सखा, माझा विठुराया मला नक्की मदत करेल. मला नका सांगूस. पांडू, मला सोडून चाललास तू? मग काय आता इथेच थांबायचं? चल तुझ्या काळाकडं. म्हणजे तुम्हाला सोडून नाही ना चाललायस? चल आपण रावळात जाऊन विठुरायाला विचारू. चल. माणी, अगं हा काय अवतार करून घेतलायस? आणि दागिने कुठे आहेत तुझे? आणि हे साधे कपडे आणि हे गाठोडं घेऊन कुठे निघालीस? जर मला बटीक म्हणूनच राहायचं असेल तर नटून थटून काय फायदा? माझं लग्न दिगंबर रावांशीच होणार ही काळ्या दगडावरची रेख आहे. पण माझं लग्न त्यांच्याशी व्हावं अशी तुमची इच्छाच दिसत नाही. मूर्खासारखे काय आरोप करतेस ग? मला दिसत नाही की समजत नाही? माझ्या सुखापेक्षा, माझ्या लग्नापेक्षा तुम्हाला तुमचा हट्ट खूप मोठा आहे. आता गोष्टी साखरपुड्यापर्यंत आल्या आणि आता तुम्ही म्हणतात सासरे बुवांना हजर करा. त्यांची तुम्हाला ना कोंडी करायची. तुम्हाला माझं लग्न महत्वाचं नाहीच आहे, हो ना? मग हे लग्नच नको. मी आनंदाने दिगंबर रावांची बटीक म्हणून राहील, परसदारी राहील, शिळा पाक खाईन, धुणे भांडी करेन. अगं माणिक बाळा, नको नको, कणा बसवायलाच नको. सुभेदार आहात ना आपण, वाकायचंच नाही. हे घ्या, यात माझे सगळे दागिने आहेत. मी माझं लग्नच लावून देऊ शकत नाही तर तुमच्या या दागिन्यांचं काय करू मी? तुम्ही ना माघारच घेऊ नका. मनोरमाबाईंना कसा त्रास द्यायचा, त्यांना कसं नाचवायचं याचाच विचार करत बसा. मी आपली बटीकच बरी. बस बस, आता एक शब्दही बोलायचा नाही. आणि या वाड्याच्या बाहेर पाऊल टाकलंस ना तर बघ. हे काय? पांडू, आजोबांनी दाखवलेली वाट तुला आठवत नाही? माझ्याकडे माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांचा गाथा आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये असतातच असतात. मी काय करतो, बाळ उघडतो आणि डोळे मिटून त्यातील एक पान निवडतो आणि त्यावरील अभंग वाचतो आणि त्यातच मला उत्तर सापडते. मला कसं ठाऊक असेल? त्या तुम्हाला जमिनीवर गोल आखून त्यात तू केलं होतस ना. बरोबर, आता तू बोट ठेव, मी पोटी सांभाळतो. विठुराया, दागिन्यांचा शोध लागू दे. आपण वरचा कलंक पुसू दे. अगं काय लिहिलंय ते वाच की. भुयारातील अद्भुत सृष्टी, छेदल्या वाचून न पडे दृष्टी. सुवर्ण अलंकाराची वृष्टी चरणी तुझी या.
मला याच्यामधलं काय बी समजलं नाही. फक्त भुयार एवढाच शब्द समजला. भुयार? पुरे याचा अर्थ काय ग? कुठल्या तरी भुयारात असणार असं वाटतंय रे. म्हणजे आपण भुयार शोधायला हवं. अगं म्हणजे ग गधडे, हात मोडलाय तसा कान पण बहिरा झाला का तुझा? काय ऐकलंयस नीट सांग ना. अगं नीट काही ऐकलं नाही, पण काहीतरी भुयार भुयार असंच करत होते. पण त्यांना सांगितलं कोणी? कोणी नाही. ते पोतीतला एक अभंग निवडला आणि त्यावरूनच चाललेलं, आणि त्यावरूनच ते भुयार पर्यंत पोहोचले. ही मुलं भुयारात दागिने इथवर पोचली? नाही, भुयार ह्या शब्दापर्यंत पोचलीयत. मग मला अजून काहीतरी करायला हवं. आपण कोण? म्हणजे मी ओळखलं नाही. मी ओळखते ना तुला. नरोत्तम मालकानी तुझ्या लय कसोट्या घेतल्या, त्यातून तू बाहेर पडलीस. अहो नाही, तुम्हाला ते कोणीतरी सांगितलं असेल. तुझ्या कपाळावर लिहिलंय सगळं, ते वाचतेय मी. कोणी सांगितलं म्हणून बोलत नाही. तसं वाटत असेल तर लग्नानंतरच पण सांगते सगळं. लग्न झाल्यावरच? हा, लगीन झालं आणि सासरच्या अंगणात छळ झाला. अदुगर आडगळीच्या खोलीत, मग अंगणात, न मग परस दारात ठेवली तुला. हे पण दिसतंय. एवढंच नाही, रातीचं अग्निदिव्य बी दिसतंय. अग्निशुद्धीच्या नावाखाली बाबाजी तुला जीवे मारणार होता ना, त्यातून इटुरायानं वाचवलं. तुझ्या बावर कलंक आणला आणि तू दागिने हुडकायला इथं आली, हे समद दिसतंय. आजी आजी या ना, आत या तुम्ही, आत या. बसा ना, बसा. एक विचारू का? तुम्हाला आधी घडलेलं दिसतं, तसंच पुढे काय घडणार आहे तेही दिसतं. भुयार भुयार शोधतीये ना तू? हेही समजलं तुम्हाला? मध्ये बोल नकोस, त्यानं गुंता वाढेल. तुला अभंगातून संकेत मिळाला. अहो पण हे कसं काय झालं? तुम्हाला कसं काय समजलं? तुला जसं कोणीतरी संकेत देतो तसं माझ्याकडे बी शक्ती आहे. विश्वास ठेव, नाही तर सोडून दे. माझा काय बी त्यात फायदा तोटा नाही. हा,
पर तुझं भलं त्यात लपलेलं आहे. नाही नाही, तुम्ही सांगा ना. विठुरायानेच तुम्हाला वाट दाखवायला धाडलं असेल. ते भुयार कुठे आहे? येस वलांडलीस का आंब्याच्या झाडाच्या बाजूनं उजव्या अंगाला 50 पावलं चाललीस का टेकाड लागल. तिकडनं डाव्या बाजूला गेलीस का किर्र जंगल आहे. जंगलामध्ये अर्धा कोस चाललीस का भुयार आहे. त्या भुयारात तुला दागिनं सापडत्यात. म्हणजे लगेच दागिने मिळतील? खूप बरं झालं आजी तुम्ही मला सांगितलं. थांब, घाई करू नकस. त्या भुयारात शिरताना काही नियम काटेकोरपणे पाळायचे, तर दागिन्यापर्यंत पोचशील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला एकटीला जावं लागेल, आणि एकटी म्हणजे एकटी. कोणता बी बाई, बाप्या, पोरगा, पोरगी आणि प्राणी, अग्नी, शस्त्र काय बी बरोबर असल तर काम होणार नाही. घाबरलीस? तुझा संकल्प मोठा आहे, कसोटी बी मोठी असल. जर गेलीस भुयारात तर नियम पाळायचे. घाबरलीस तर आयुष्यभर दागिने शोधत राहिलीस तरी गावणार नाही. नाही नाही, मी नाही घाबरणार. मी जाईन. आता विठुराया माझ्या सोबत असेल ना. पण हे बघ, आपल्यातलं बोलणं कुणाला बी सांगायचं नाही. एकटीच जा. हो आजी, मी नक्की जाईन. काय म्हणाली सखू? लय साधी आहे ग पोर. एका झटक्यात तिचा विश्वास बसला. सखू उद्या एकटी जाणार हे नक्की. आणि एकदा का सखूनी त्या भुयारात पाऊल ठेवलं की गुहेचं दार कायमचं बंद होणार आणि सखू अध्याय समाप्त होणार. त्या भुयारात तुला दागिनं सापडत्यात. तुला एकटीला जावं लागेल, आणि एकटी म्हणजे एकटी. विनंती आहे बाबाजी, जेवण तरी घ्या. अहो निदान पाणी तरी प्या. बाबाजी, चला, बाबाजींनी बोलावलंय. या 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 या. पाय खाली ठेवा, काम झालं. उद्या सकाळी सखू एकटीच आपल्या सापळ्यात अडकणार, डोंगरावरच्या त्या भयंकर गुहेत. माझं मॉल. भैर्या, म्हातारीला तिची थैली दे. सापळा लावला जळ्याला, औसेच्या रातीला. सावध सापळ्यात गावणार, न खटका बसणार, पाखरू जाळ्यात अडकणार. म्हणजे बाबाजी, शेवटी सकू जाळ्यात पकडली जाणार.
ही आता शेवटची आहे. नुसती जाळ्यात पकडली जाणार नाही ती. पिंजऱ्यात अडकलेल्या पाखरावानी, पंख कापलेल्या पाखरावानी फडफड 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 करत तडफडत जीव देणार ती. बाबाजीने पाय खाली टिकवला, बाबाजीने संकल्प सोडला, म्हणजे तुम्ही आता जीवणार नाही. जिंगरोबाने आता फकस्त वाढ दावलीये, अजून ती पुरी व्हायची. मगच मेजवानी. आणि रातच्याला लय काम आहेत आपल्याला. आणि उद्या सकाळी बी. उद्या सकाळी आपले हुशार सेवक तयार ठेव. लई जोखमीचं काम आहे. समजांनी तयार राहा. काय ग, काय झालं बजाबाचं? भेटला का जंगलात? नाही नाही भेटले ते. अगं मग परत शोधायला निघालीयस का? अगं काय करतेयस? आता दागिने शोधायला कुठून तरी सुरुवात करायला हवीये ना. मग कुठे निघालीयस? ठरवलं नाहीये, पण म्हणजे ते जिपरीकडे जाते. मोठी बिलंदर आहेस तू सखू. ताकास तूर लागू देत नाहीयेस. ते म्हणजे जाणार असशील दुसरीकडे, पण मला सांगतेस जिपरीकडे चाललीये, बरोबर ना? पुरे पुरे पुरे. हा आणखी एक सख्या मामीपेक्षा जवळचा. तुला एकटीला जावं लागेल, आणि एकटी म्हणजे एकटी. विठुराया काय रे करू मी आता? गुळीत मला एकटीलाच जावं लागणार आहे. पण पांडू सोबत आलं तर काम होणार नाही. पण त्याचं मन कसं दुखवू? काय ग, तुला नाही ना सांगायचं काही? ठीक आहे, पांडूला ठाऊक असेल सगळं, मी त्याला विचारते. काय ग, कसला एवढा विचार करतेस? लपवतेस का काही? अगं तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. नाही मामी, ऐक ना गो. पांडू आला ना तर त्याला सांगशील का की मी गेले? काय? कुठे? जिपरीकडे गेलीस म्हणून सांगू का? नाही, नको नको, जिपरीकडे नको. तो आला ना तर त्याला सांग की आहो आले होते सकाळी, त्यांच्या बरोबर गेले मी सासरी. सांगशील? आले. अगं बरी मिळाली तावडीत. आगे पुरे पुरे पुरे. रे कशाला मोठ्या मोठ्याने हाका मारतोस रे? मेला अगदी चोमडा या कोंबडा. कोंबडा काय पोपट आहे का असा हाक मारायला? तो तर असं वरडतो. शहाणपणा करू नकोस. सखू नाही आत. भल्या सकाळीच दिगू आला होता, तो घेऊन गेला तिला सासरी. सासरी? चोच मीठ कोंबड्या, नाही तर माशी जाईल आत. मीठ तण आणि निघा. उगाच रेंगाळू नकोस इथे फुकटचा. माझा निरोप न घेता पुरी अशी कशी जाईन? काय ग, मोठी बनेलेस की तू? मला एक खोट, त्याला एक खोट. त्याला जर का सांगितलं असतं की तू झिपरीकडे चाललीयस, तो तोही आला असता तिकडे. म्हणून त्याला असं सांगायला सांगितलंस ना की तू सासरी गेलीयस. मला काही कळत नाही. बोल, सांग खरं काय ते. अगं मामी, खरंच मी जिपरीकडेच चालले.
पांडूला ना विश्वास बसणार नाही की मी त्याला निरोप न देताच गेले. त्यामुळे पांडू यायच्या आधी मला निघावं लागेल. येते मी. अगं आता जातेस ना, मग येते काय? अगं मामी, उमाई आणि आजी म्हणायच्या की जाताना नेहमी येते म्हणावं. परत यायचं असतं तेव्हा येतो म्हणावं. तू तर परत येणारच नाहीयेस, तू जातेच म्हणायला हवं. बरं बरं, लगेच संधी मिळाल्या मिळाल्या मला अक्कल शिकवू नकोस. निघ. येते मी. आली मोठी, माझ्या हातावर तुरी देणारी पुरी. मला आधीपासूनच ठाऊके तू कुठे निघालीयस. तुला असं वाटतंय की तू दागिने शोधायला चाललीयस, पण तू निघालीयस मरणाच्या सापळ्यात. जा जा, कायमची जा. या आवाजांचा अर्थ काय रे? मी एकटीने गुहेत चालली म्हणून नको जाऊ असं सांगतोयस का? संकटाची चाहूल देतोयस का तू? अरे पण सावध तर लागणारच आहे ना. अरे विठुरे, असं काय करतोयस? आपले दागिने हात आहेत ना, इथेच आहेत ना रे विठुरे. मग ते कसंही करून मिळवायलाच हवेत. कसोटी आहे, पण आपण वरचं लागलेलं कलंक दूर करायलाच हवा ना. मग मी कुठलंही दिव्य करायला तयार आहे. आणि विठुरा, हट्टीप्रमाणे मला एकटीनेच जावं लागणार आहे. त्यामुळे काही झालं तरी तू माझ्या काळजीपोटी आत येऊ नकोस. एवढं ऐकशील ना रे? बापरे, ही भली मोठी शिळा कुवेच्या तोंडावर का? बघणार आहे किती अरुंद वाट राहिली आत जायला. आलीस, या नागोजीच्या सापळ्यात अडकलीस. लई हुशार समजत होतीस नाही का स्वतःला, पण शेवटी फसलीस. यो काय आपल्या दोघातला सामना नाहीये. तुझा तो इटू राया आणि आमचा सर्वोच्च कली यांच्यातला सामना आहे. तू तर निस्ती कठपुतळी आहे, कठपुतळी. चिंगरोबाच्या आदेशामुळं तू इथं आली. कुठं आली बघायचंय का? हे बघ बघ. हे सखो, या मायावी गुहेत तुझं स्वागत आहे. मनापासून स्वागत. या या. बापरे बाबाजी, ही गुहा तर मरणाचा सापळा आहे. निस्ता मृत्यूचा सापळा नाही, चक्रव्यूह आहे, चक्रव्यूह. इथं आसपातूर जो आत गेला ना, तो परत नाही आला. असतील तर त्यांची सापळे आतमध्ये पडली असतील. वळख न पाळख असलेले सापळे. जो आत गेला तो संपला. म्हणजे सकू या सापळ्याच्या तावडीत सापडणार? निस्तीच सापडणार नाही तर मरणार. या गुहेत गेली की भीतीनं गाळण उडणार तिची आणि अर्धमेली होणार ती. ए सको, चल चल, या गुहेत चल आता, चल. काय लगेच जाऊ म्हणताय? ठीक आहे, कळलं.
आता मी इथे तिथे लक्ष न देता लगेच आत जाते आणि दागिने शोधून पटकन बाहेर येते. हा बरोबर ना?